सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशनला एक डिजिटल अरेस्टचा गुन्हा मार्च महिन्यात नोंद झाला होता. त्यामध्ये फिर्यादी एक निवृत्त शिक्षक आहेत. त्यांना व्हिडिओ कॉल आला की CBI अधिकारी बोलत आहेत म्हणून, आणि CBI अधिकारी त्यांच्याशी बोलत आहेत आणि त्यांनी CBIचं लोगो आणि गव्हर्नमेंटचे जे काही लोगो असलेले त्यांना फोटो दाखवले आणि त्यांना सांगितले की तुमच्याकडून ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि तुमच्याकडून मोठे ट्रान्झॅक्शन झालेले दिसत आहेत आम्हाला, आणि त्याच्या इन्क्वायरीसाठी तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जातं आहे म्हणून. आणि त्यानंतर त्यांना असं सगळं भासवून पोलीस अधिकारी असल्याचं, CBI अधिकारी असल्याचं भासवून त्यांच्याकडून 60 लाख जे त्यांचे रिटायरमेंटचे पैसे होते ते सगळे ट्रान्सफर करून घेतले. आणि त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास आम्हाला वर्ग झाला. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे आम्हाला 2 आरोपी पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले. मग आमच्या टीमनं जाऊन त्या 2 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांना 5 दिवसाचं पोलीस कोठडी रिमांड आम्हाला मिळालेलं आहे. त्यांच्याकडे आम्ही तांत्रिक तपास पण करत आहे. याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आमचा तपास चालू आहे. यामध्ये मला नागरिकांना आवाहन असं करायचं आहे की कुठलाही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉल करून तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती मागत नाही किंवा डिजिटल अरेस्ट करू शकत नाही. त्यासाठी आणखीन एक मला असं सांगायचं आहे की कुणीही नागरिकांनी आपलं अकाउंट नंबर किंवा OTP किंवा पॅन कार्ड नंबर या गोष्टी, आधार कार्ड या गोष्टी कुणालाही शेअर करू नका. त्याचप्रमाणे घाबरून जाऊ नका. जर असं कुठलाही कॉल आला तर कुठलाही व्यवहार त्यांच्याशी करू नका. तर ताबडतोब आपण NCCRP पोर्टल जे आहे त्याच्यावर तक्रार नोंद करा. जवळच्या पोलीस स्टेशनला जावा किंवा सायबर पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार द्या. त्याचप्रमाणे एक हेल्पलाईन आहे 1930, ह्या हेल्पलाईनवर सुद्धा तक्रार करा. आपल्याला ताबडतोब पोलिसांची मदत मिळेल.